नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे यशोदा अकॅडमीमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट क्लर्क या पदासाठी 5वी मॉक टेस्ट घेणार आहोत. याआधी आपण 4 मॉक टेस्ट घेतलेले आहेत. त्या तुम्ही प्रिंट काढून आणि त्याचं ॲनालिसिस बघून तुम्ही ते सोडवलं असेल अशी मी आशा करतो. आणि तुम्हाला माहितीच आहे आपण ज्या आधी 4 टेस्ट घेतल्या तसंच आजची पण टेस्ट घेणार आहोत. 360 व्ह्यूमध्ये त्याचं ॲनालिसिस घेणार आहोत. तुम्हाला ह्याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. त्याची तुम्हाला प्रिंट काढायची आणि तो पेपर तुम्हाला टाईम लावून सोडवायचा आहे. आता तुमची 26 तारखेला एक्झाम आहे, त्यासाठी ह्या आठवड्यात अजून एक तुम्हाला एक टेस्ट प्रोव्हाइड करून देत आहे. आणि ही टेस्ट बरोबर तुम्हाला माहीतच आपण जसा पॅटर्न आहे तसंच टेस्ट काढत आहे आपण. ठीक आहे. टोटल 90 क्वेश्चन असणार आहेत. 90 मार्कासाठी आणि वेळ 1 तासाचा असणार आहे. ठीक आहे. तर चला उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि ह्याची जे PDF असेल ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा भेटेल. ठीक आहे. पहिला पार्टमध्ये मराठीचे 10 क्वेश्चन आहेत. पहिला प्रश्न, विनायक या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. विनायक म्हणजे माहितीच आहे तुम्हाला, गणपतीला विनायक असं म्हणतात. ऑप्शन बी हे उत्तर आहे. अजून काय काय आहेत विनायकला म्हणजेच गणपतीला समानार्थी शब्द काय काय आहेत तर गजानन आहे, गजानन, लंबोदर, विघ्नेश्वर, एकदंत हे त्याचे समानार्थी शब्द आहेत. परत शंकरासाठी काय काय आहेत, शंभू आहे, परत रुद्र आहे, गंगाधर आहे, पशुपती आहे, गिरिजापती आहे. हे शंकराचे झाले. परत विष्णूची म्हटलं तर नारायण, हरी, केशव, वासुदेव, माधव, जनार्दन. इंद्रची बघा आता, इंद्रची कुठले कुठले आहेत तर देवेंद्र, सुरेंद्र, अमरेंद्र, पुरंदर, वासव, एक लक्षात ठेवा वासव, परत सुरेश आणि वज्रपाणी. हे कसे झाले, इंद्राचे झाले समानार्थी शब्द. आपलं उत्तर काय, ऑप्शन बी हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न, अनिवार्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आवश्यक, अनिवार्य म्हणजे काय, गरजेचं, कंपल्सरी, अनिवार्य. आणि ऐच्छिक म्हणजे काय, आपल्या मतानुसार. त्यामुळे उत्तर काय येणार आहे, ऐच्छिक येणार आहे. ऑप्शन बी हे उत्तर आहे. अनिवार्य म्हणजे बंधनकारक आणि ऐच्छिक म्हणजे इच्छेनुसार. आवश्यक नाही, अपरिहार्यसुद्धा नाही आणि सक्तीचे सुद्धा नाही. ठीक आहे. उत्तर ऑप्शन बी आहे आपलं. पुढचा प्रश्न, वाक्यप्रचार व अर्थ यांची चुकीची जोडी ओळखा. लक्षात ठेवा, चुकी हे कीवर्ड तुमचे लक्षात असले पाहिजेत. आता हा आठवडाभरच राहिलेला आहे तुमच्याकडे, त्यामुळे नीट डोकं शांत ठेवा ह्यावेळेस आणि पेपरचे जे कीवर्ड्स आहेत ते तुम्हाला गोल करायचे आहेत एक्झामच्या हॉलमध्ये. ठीक आहे. आता उकळ पांढरे होणे म्हणजे भरपूर संपत्ती मिळणे, हे बरोबर आहे. उकळ पांढरे होणे म्हणजे भरपूर संपत्ती मिळणे. आपल्याला चुकीचे विचारलेलं आहे. गची बाधा होणे म्हणजे गर्व होणे, हे सुद्धा बरोबर आहे. डोळ्यावर धुंदी चढणे म्हणजे खूप आनंद होणे, हे चूक आहे. डोळ्यावर धुंदी चढणे म्हणजे काय तर गर्व होणे किंवा अहंकारामुळे भान न राहणे. डोळ्यावर धुंदी चढणे म्हणजे काय तर गर्व होणे किंवा अहंकाराने भान न राहणे. पाणी पाजणे म्हणजे पराभव करणे. म्हणत नाही का आपण, पाणी पाजलं त्याला म्हणजे पराभव केला त्याचा मी. त्यामुळे उत्तर काय, ऑप्शन सी हे चुकीचे जोडे. डोळ्यावर धुंदी चढणे म्हणजेच गर्व होणे. पुढचा प्रश्न, घोड्यांनी रपेट मारली या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता मारलेली रपेट आणि मारणारा घोडा, त्यामुळे रपेट हे काय झालं, त्याच्यामध्ये कर्म काय रपेट आहे आणि घोडा काय करता आहे. आता इथे घोडा करताच्या जागी मी जर चेंज करून बघितलं, घोडा आता गाय टाकलं, गायीने रपेट मारली, बदल होत नाही, त्यामुळे कर्तरी प्रयोग तर नाही आहे. आता रपेटच्या जागी दुसरं मी वापर करून बघितलं, फटका टाकलं, तर घोड्यांनी फटका मारला, क्रियापदामध्ये बदल झाला, त्यामुळे उत्तर काय ना कर्मणी प्रयोग आहे. आणि तसं पण रपेट कर्म आहे आणि ते कर्माची विभक्ती कुठली आहे तर प्रथमा विभक्ती म्हणजेच प्रत्ययरहित शब्द आहे हा रपेट. त्यामुळे प्रयोग जो असणार आहे तो माझा कर्मणी असणार आहे. भावी प्रयोग नाही, संकर प्रयोगचा तर काही संबंध नाही. उत्तर ऑप्शन बी असणार आहे. आता पुढचा प्रश्न, महोत्सव या शब्दाचा संधी विग्रह करा. आधी त्याचा तुम्हाला विग्रह करता आला पाहिजे. विग्रह काय तर महा अधिक उत्सव हा त्याचा काय विग्रह झाला. त्यामुळे ऑप्शन बी हे उत्तर आहे, महा अधिक उत्सव. आता जर ह्याच्यामध्ये जर तुम्हाला अजून डीपमध्ये गेलं तर आणि त्यात तुम्हाला जर प्रकार विचारला तर कुठला येणार आहे तर स्वरसंधी हा प्रकार येणार आहे. स्वरसंधीलाच अचसंधीसुद्धा म्हटलं जातं आणि विवृत संधीसुद्धा म्हटलं जातं. सरसंधी, स्वरसंधी, अचसंधी, विवृत्त संधी हे एकच नाव आहेत आणि व्यंजन संधीला हलसंधी नाव आहे. आता महा अधिक उत्सव, ह्याच्यातलं आ आणि ह्याच्यातलं उ काय झालं
ओ झालं, याच्यात बघा ओ झालं, महोत्सव, म्हणून महा आधी उत्सव, त्याचं ओ झालं शेवटी. ठीक आहे, याला स्वरसंधी म्हणायचं. आणि ह्याच्यात अजून जर डीपमध्ये गेलं तर हा गुणादेशचा प्रकार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, सुंदर या शब्दाचे भाववाचक नाम कोणते असं विचारलेलं आहे. तर सौंदर्य हे त्याचं भाववाचक नाम आहे. ठीक आहे, सौंदर्य य लागलेलं आहे प्रत्यय. सुंदर नाही, सुंदर तर नाही, सुसंवाद तर काय संबंध नाही. आता भाववाचक नाम कुठले असे जे प्रत्यय लागून भाववाचक नाम तयार होतं तर कुठले कुठले? आई, ई, की, गिरी, ता, त्व, पण, पना, य आणि वा. आई, ई, की, गिरी, ता, त्व, पण, पना, य, वा असे जर प्रत्यय लागले शब्दाच्या शेवटी तर काय होतं? भाववाचक नाम तयार होतं. सुंदरचं काय झालं? सौंदर्य झालं. ठीक आहे. पुढचा प्रश्न, तो नेहमीच उशिरा येतो या वाक्यातील काळ ओळखा. तो नेहमीच उशिरा येतो. आता इथं कीवर्ड बघा काय, उशिरा. जर एखादी क्रिया नेहमी सतत घडत असेल तर ते कुठलं असतं? रीती वर्तमान काळ असतं. ठीक आहे. सॉरी जर एखादी क्रिया जर नेहमी सतत घडत असेल तर सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळामध्ये येते. ऑप्शन डी हे उत्तर आहे. ठीक आहे, ऑप्शन डी. पुढच्या प्रश्नावरती जाऊया. उंटावरचा शहाणा या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय? उंटावरचा शहाणा हुशार माणूस नाही, मूर्खपणाचा सल्ला देणारा, उंचावर बसलेला नाही, लांबचा नातेवाईक हे सुद्धा नाही. ऑप्शन बी हे उत्तर आहे. मूर्खपणाचा सल्ला देणाऱ्याला काय म्हणतात? उंटावरचा शहाणा असे म्हणतात. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता शब्द शुद्ध आहे असं विचारलेलं आहे. ठीक आहे, तर वैयक्तिक. वैयक्तिकला दुसरे वेलांटी तर येत नाहीत, तिला हा गेला. हा तसं पण पाय मोडलेला, शेवटी पाय मोडलेला नसतो व्यंजन, त्यामुळे हा पण गेला ऑप्शन. आता इथं बघा काय केलं, वैयक्तिक केलं बघा, वैयक्तिक, त्याच्यावरती 2 मात्रा येतात वयवरती, त्यामुळे ऑप्शन ए उत्तर आहे माझं. पुढचा प्रश्न, अक्कल खाती जमा होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? अक्कल खाती जमा होणे म्हणजे काय? तर नुकसान होणे, फायदा होणे नाही आहे, हुशारी दाखवणे सुद्धा नाही, पैसा जमा होणे सुद्धा नाही, नुकसान होणे हा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे, ऑप्शन बी उत्तर आहे. हे होते मराठीचे 10 क्वेश्चन, त्याचा आपण पूर्ण ॲनालिसिस बघितलेला आहे. आता पार्ट 2मध्ये इंग्लिशचे बघायचे आहेत आपल्याला, त्याच्यामध्ये 20 क्वेश्चन आहेत. 11वा प्रश्न बघूया. सिनोनिम ऑफ रिइटरेट. रिइटरेटचा सिनोनिम विचारला. रिइटरेट म्हणजे काय? तर परत परत घडणारी गोष्ट म्हणजेच रिपीट. फ्रस्ट्रेट नाही आहे, फॉरगेट पण नाही आहे, डिनाय सुद्धा नाही, रिपीट. अजून त्याला काय काय सिनोनिम्स आहेत? तर रिटेल, अजून इंजिमिनेट, इंजिमिनेट म्हणजेच रिपीट. डिनाय म्हणजे काय? तर रिफ्यूज माहीत आहे. फ्रस्ट्रेट म्हणजे आपण फ्रस्ट्रेट होतो ते माहीत आहे. रिट्रेटचं फक्त लक्षात ठेवा, रिपीट आणि रिटेल आणि इंजिमिनेट हे 2 सुद्धा शब्द लक्षात ठेवा. उत्तर काय? ऑप्शन बी हे उत्तर आहे. सिनोनिम विचारलेला होता. पुढचा प्रश्न, अँटोनिम ऑफ वेग. वेगचा अँटोनिम विचारलेला आहे. वेग म्हणजे अस्पष्ट, मग त्याचा अपोजिट काय येणार आहे? स्पष्ट. तर स्पष्टला कुठला येणार आहे? अनक्लिअर येणार नाही आहे. प्रिसाईज हे स्पष्ट आहे, डलसुद्धा नाही, सायलेंटसुद्धा नाही. ठीक आहे. वेगला सिनोनिम्स अजून काय काय येतील? तर नॉट क्लिअर देखील म्हणजेच अनक्लिअर, ऑब्स्क्युअर म्हणजेच अस्पष्ट, आणि प्रिसाईजला डेफिनाईट म्हणजे क्लिअर, आणि एक्सप्लिसिट म्हणजे सुद्धा क्लिअर. ठीक आहे, ऑप्शन बी हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न, करेक्ट स्पेलिंग. क्वेश्चनरची स्पेलिंग करेक्ट करायची आपल्याला. ठीक आहे, विचारलेली आहे. तर आता क्वेश्चनरमध्ये डबल एन येतं, इथं सिंगल एन आहे, हा गेला, सिंगल एन आहे, सिंगल एन आहे, डबल एन येते. पहिलं शन बघायचं, TON, आणि नंतर परत अजून एकदा एन, आणि नंतर AIRE, एअर, आणि नंतर शेवटी ई. असं छोट्या छोट्या शब्दांची फोड करायची. TIONN, परत नंतर AIRE, आणि नंतर शेवटी ई. क्वेश्चनर, ऑप्शन ए उत्तर आहे. असेच अजून जरा फसवणारे म्हणजे डबलचे असतात का नाही, म्हणजे जसं की अकोमोडेशन, ह्याच्यामध्ये डबल C, डबल MODATION, डबल C, डबल M.
कमिटी, MM, TT, EE. याच्यात लक्षात ठेवा, कमिटीमध्ये खूप फसवतात. MM, TT, EE. ठीक आहे. परत अजून इम्बॅरेस, RRS, इम्बॅरेस. ऑकोरन्स, OCCURRENCE, कॅलेंडर, CALENDAR, शेवटी DAR आहे. दाराला आपण कॅलेंडर लावतो, त्यामुळे लक्षात ठेवा DAR आहे, शेवटी ER देतात. तर काय कॅलेंडर, दार लक्षात ठेवा, दाराला आपण कॅलेंडर लावतो. ठीक आहे. उत्तर काय ऑप्शन ए उत्तर आहे. पुढचा प्रश्न एरर डिटेक्ट करायचा आहे. आय वूड रॅदर टू डाय दॅन बेग. नो एरर. आता वूड रॅदर नंतर बेअर इन्फिनिटिव्ह येतं. बेअर इन्फिनिटिव्ह आणि इन्फिनिटिव्ह म्हणजे काय? इन्फिनिटिव्ह म्हणजे 2 + V1 आणि बेअर इन्फिनिटिव्ह म्हणजे काय? विदाऊट 2. ठीक आहे. हे इन्फिनिटिव्ह झालं आणि हे बेअर इन्फिनिटिव्ह झालं विदाऊट 2. त्यामुळे तर 2 नको आहे मला. आय वूड रॅदर डाय दॅन बेग. आता वूड रॅदरचा अर्थ काय असतो? वूड रॅदर कशासाठी यूज केलं जातं? तर यूज टू शो प्रेफरन्स, म्हणजे प्रेफरन्स हे किंवा ह्याच्यापैकी प्रेफरन्स मला निवडत असेल तर वूड रॅदर मी यूज करणार. आणि वूड रॅदर नंतर काय येतं? तर बेअर इन्फिनिटिव्ह. तर हे लक्षात ठेवायचं आहे. 2 येणार नाही येते. त्यामुळं एरर कुठे आहे? तर C सेक्शनमध्ये आहे. आन्सर काय नाही, ऑप्शन C उत्तर आहे. पुढचा प्रश्न फिल इन द ब्लँक. ही इज द मॅन डॅश आय सॉ यस्टरडे. तर काय येणार? ही इज द मॅन हुम आय सॉ यस्टरडे. मॅन्समुळे होम येणार इथे. हा काय? तर रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. आता हुज आणि होम हे पर्सन म्हणजेच व्यक्तीसाठी येतं. परत जर विच जर आलं तर ते निर्जीव वस्तूसाठी म्हणजेच वस्तूसाठी येतं. व्यक्तीसाठी, पर्सनसाठी हुज, होम येतं. विच वस्तूसाठी येतं. आणि जे दॅट असतं रिलेटिव्ह प्रोनाउन ते व्यक्ती आणि वस्तू ह्या दोन्हीसाठी येतं. हे लक्षात ठेवा. इथं विच येणार नाही आहे. मॅन या अर्थाने जो वाक्याचा कॉन्टेक्स्ट आहे त्याच्यानुसार होम येणार आहे. ठीक आहे. ऑप्शन C उत्तर आहे. हुज पण नाही. पुढचा प्रश्न वन वर्ड आहे. वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन हू इज इनडिफरंट टू प्लेजर ऑर पेन. मग ज्याला आनंदही नाही दुःखही नाही स्थितप्रज्ञ आहे तो, त्याला स्टॉईक म्हणतात. खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे MPSCमध्ये किंवा सरळ सेवेच्या एक्झाममध्ये. उत्तर ऑप्शन ए आहे. इगोइस्ट म्हणजे काय? सेल्फिश, अहंकारी. सॅडिस्ट म्हणजे काय? दुसऱ्यांना दुःख देऊन आनंद घेणारा, म्हणजे वन हू प्लेजर फ्रॉम हर्टिंग अदर्स. हर्मिट म्हणजे काय? अ पर्सन हू लिव्ज इन सॉलिट्यूड, म्हणजे एकांतवास किंवा संन्यासी, म्हणजे स्वतःमध्ये राहणार. त्याला अजून सिनोनिम काय तर रेक्ल्यूज. हा सुद्धा महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा शब्द. हे जे मी एक्स्ट्राची माहिती देतो आहे ना, ती तुम्ही जर प्रिंट काढली असेल हा क्वेश्चन पेपर, तर त्याच्यावरती एक्स्ट्रा माहिती लिहून घ्यायची आहे तुम्हाला. ठीक आहे. तेव्हा कुठं तर तुम्हाला फायदा होणार आहे पेपरचा. आणि हे जे 5 पेपर आहेत आजचा पेपर पकडून, ह्या पेपरचे तुम्हाला 5 जेवढे पण दिवस राहिले आता 4-5 दिवस पुढचे, ते रिव्हिजन करा. खूप फायदा होईल तुम्हाला. पेपर झाल्यानंतर तुम्ही मला सांगाल. ठीक आहे. पुढचा प्रश्न 17वा. ह्याचं उत्तर काय? ऑप्शन ए उत्तर आहे. पुढचा प्रश्न इडियम विचारलेला आहे. टू टेक द बुल बाय द हॉर्न्स. इडियम आहे, त्याचा अर्थ विचारलेला आहे. टू फाईट अन ॲनिमल असा काय अर्थ शब्दशः अर्थ नसतो. टू फेस अ डिफिकल्टी करेजियसली म्हणजेच धाडसाने एखाद्या म्हणजे एखाद्या परिस्थितीला आपण काय करतो? धाडसाने सामोरे जातो. ठीक आहे. टू फेस डिफिकल्टी करेजियसली, धाडसाने. टू बी व्हेरी हंग्री नाही. टू इस्केप फ्रॉम डेंजर सुद्धा नाही. ऑप्शन बी हे उत्तर आहे. आता ह्याच्या सिनोनिम म्हणजे ह्या इडियम्सला सिनोनिम इडियम अजून कुठले आहेत? तर फेस द म्युझिक, आणि दुसरी ग्रास द नेटल. हे दोन्ही इडियमसुद्धा लक्षात ठेवा. ग्रास द नेटल आणि फेस द म्युझिक म्हणजेच काय तर टू फेस द डिफिकल्टी करेजियसली, म्हणजे धाडसाने सामोरं जाणे एखाद्या गोष्टीला. पुढचा प्रश्न आहे पॅसिव्ह व्हॉइस. दे आर बिल्डिंग अ हाऊस. आता आर बिल्डिंगचं काय होतं? सरळ सोपं टेन्स आहे. आर बिल्डिंगचं काय होतं? ॲम, जर ॲम, इज, आर आणि पुढे जर ING असेल तर ह्याचं काय होतं? ॲम, इज, आर प्लस बिंग प्लस ING, प्लस
ॲम, इज, आर प्लस बिंग आणि पॅसिव्ह व्हॉईसमध्ये नेहमी V3 असतो, हे लक्षात ठेवा. आता मला ही रचना ऑप्शनमध्ये शोधायची आहे, बस एवढंच करायचं आहे. इज बिल्ट नाही, बिंग इथंच आहे फक्त बघा, इथे बिल्ट आहे, इथे बी नाही, बिन नको आहे, इथे मला बिंग पाहिजे. ठीक आहे, उत्तर ऑप्शन बी आहे. अ हाऊस इज बिंग बिल्ड बाय देम. आर बिल्डिंगचं काय होणार, इज बिंग बिल्ट होणार. पुढचा प्रश्न इनडायरेक्ट स्पीचवरती आहे. शी सेड आय विल गो होम टुमारो. आता काय करायचं आहे, तुम्हाला एकदम जर तुम्हाला एकदम एका वाक्याचं जर एखाद्या ह्याचं कंटेक्स्टचं तुम्हाला जर एकदम परफेक्ट माहिती आहे की मला ह्याचं माहीत आहे. आता टुमारोवरनं मला माहीत आहे की टुमारो नाही राहत, काय होतं, द नेक्स्ट डे होतं. त्यामुळे पहिला आणि तिसरा ऑप्शन मी कट केला. ठीक आहे, आता मला दुसऱ्या आणि चौथ्या ऑप्शनमध्ये फक्त खेळायचं आहे. द नेक्स्ट डे. अजून टुमारोचं काय होतं, द नेक्स्ट डे किंवा द फॉलोविंग डेसुद्धा होतं. आता इथं विल आहे, तर विलचं काय होतं इनडायरेक्ट स्पीचमध्ये, वूड होतं. तर वूड शोधायचं आहे मला. वूड फक्त ह्याच्यामध्येच आहे, इथे गोज केलेलं आहे, त्यामुळे हे चुकलेलं आहे. ऑप्शन बी हे उत्तर आहे. झालं, एवढंच करायचं आहे फक्त. आणि इथं टोल्ड काय येत नाही, कारण की इथं लिस्नर नाही आहे. जेव्हा लिस्नर असतो तेव्हाच तुम्ही टोल्ड यूज करता. ठीक आहे, ऑप्शन बी हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न प्रिपोजिशनवरती आहे. द स्नेक वॉज किल डॅश अ स्टिक डॅश अ बॉय. काय येणार, द स्नेक वॉज किल्ड विथ अ स्टिक बाय अ बॉय. ऑप्शन बी हे उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न सिनोनिम ऑफ कॅन्डिड. कॅन्डिडचा सिनोनिम विचारलेला आहे. कॅन्डिड म्हणजे काय, फ्रँक किंवा आउटस्पोकन, फोर्थ राईट, हॉनेस्ट, सिन्सिअर, हे सगळे फ्रँक कॅन्डिडेटचे सिनोनिम आहेत. ठीक आहे, फोर्थ राईट हे लक्षात ठेवा एक्स्ट्राचा. परत ऑनेस्ट, सिन्सिअर हे एक्स्ट्राचे शब्द लक्षात ठेवा. शायचे पण महत्त्वाचे आहेत. उत्तर आपलं डी आहे. शायचे जरा लिहून ठेवा. बॅशफुल, डिफिडंट, डेंट. टिमिड म्हणजे भित्रा, शाय लाजाळू. शिपिश एक लक्षात ठेवा. आणि रेटिसेंट हे शब्द एक्स्ट्राचे शाळेचे लक्षात ठेवा. शाळेचे महत्त्वाचे आहेत, एक्झामिनर विचारतो. रूड, इन्सोलंट, इम्पोलाइट हे रूडचे आहेत. उद्धट. आता पुढचा प्रश्न, उत्तर काय, ऑप्शन डी हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न अँटोनिम विचारलेला आहे. ॲरोगंटचा अँटोनिम विचारलेला आहे. ॲरोगंट म्हणजे काय, घमंडी. तर त्याचा काय येणार, हंबल येणार आहे. प्राऊड पण नाही येणार, क्रुएलसुद्धा नाही येणार, सेल्फिशसुद्धा नाही येणार. हंबल हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न कलेक्टिव्ह नाऊन अ डॅश ऑफ स्टेअर्स. काय, फ्लाईट. हे पाठच ठेवा, काय ह्याच्यात काय लॉजिक वगैरे नाही. फ्लाईट ऑफ स्टेअर्स कलेक्टिव्ह नाऊन आहे. पुढचा प्रश्न चूज द करेक्ट आर्टिकल. आय हॅव डॅश 1 रुपी नोट. आता एक आहे, त्यामुळे काय येणार, वनचं इथे ओवेल असला तरी त्याचा उच्चार वन असा होतो, त्यामुळे ॲन येणार नाही. काय येणार, ए येणार आहे. ठीक आहे, आपण काय करतो, ए येणार आहे. जर स्वरांचा असेल उच्चार म्हणजे आ असा उच्चार असेल तरच आपण हे करतो. ठीक आहे, आता जरी युनिव्हर्सिटी जरी असलं, याच्यामध्ये यू जरी असलं तरी आपण ॲन यूज करत नाही आहे, कारण की असं होतं त्याचं येते. ठीक आहे, पण ते जर ऑनेस्ट बघितलं तर ऑनेस्ट असं असतं ना, ऑनेस्टची स्पेलिंग अशी आहे. एच जरी असलं पण उच्चार स्वरांपासून होतो सुरुवात, त्यामुळे ॲन घेतो आपण. ठीक आहे, उत्तर ऑप्शन ए आहे. पुढचा प्रश्न वन वर्ड सबस्टिट्यूशनवरती आहे. अ प्लेस वेअर गव्हर्नमेंट रेकॉर्ड्स आर केप्ट. म्हणजे जे गव्हर्नमेंटचे जे रेकॉर्ड्स इथे ठेवलेले असतात त्याला काय म्हणतात, म्युझियम नाही का, कारण की म्युझियममध्ये काय ठेवतात तर हिस्टॉरिकल ऑब्जेक्ट ठेवतात. लॉकरसुद्धा नाही, कारण की लॉकरमध्ये काय असतात, पर्सनल ऑब्जेक्ट असतात. लायब्ररीमध्ये पुस्तकं असतात, आर्किव्ह किंवा आर्चिव्ह, याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे रेकॉर्ड्स ठेवले जातात. ऑप्शन सी हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न ॲपल ऑफ वन्स आय. ॲपल ऑफ वन्स आय म्हणजे हेल्दी पर्सनसुद्धा नाही आहे. फेवरेट पर्सन हे त्याचं उत्तर आहे, किंवा व्हेरी डिअर, किंवा डीपली लव विथ समवन, एखाद्याच्या प्रेमात पडणे. डीपली लव विथ समवन. ठीक आहे,
एखाद्याच्या प्रेमात पडणे किंवा आवडता व्यक्ती, व्हेरी डिअर. शार्प विजन नाही, सोअर फूटसुद्धा नाही. शब्दशः अर्थ नसतो हे तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे मी. ऑप्शन बी हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न, करेक्ट द सेंटेन्स इट इज मी हू डीड इट. करेक्ट करायचं आहे. सेंटेन्स आपल्याला रॉंगमध्ये दिलेलं आहे, हे आपल्याला ह्याच्यामध्ये करेक्ट करायचं आहे. ठीक आहे. तर आता याचा रूल काय आहे, इट इज किंवा इट वॉज जेव्हा पण वाक्याने ह्या शब्द यांनी जेव्हा पण वाक्यानंतर सुरुवात होते त्याच्यानंतर सब्जेक्ट प्रोनाऊन घ्यायचा असतो. सब्जेक्ट प्रोनाऊन. आता सब्जेक्ट प्रोनाऊन कुठले कुठले आहेत, आय, व्ही, यू, ही, शी, इट, दे, हे काय सब्जेक्ट प्रोनाऊन आहे. त्यामुळे आता इट इज मी केलं आहे, तर ऑब्जेक्ट प्रोनाऊन केलं आहे, त्यामुळे इट इज नंतर मला आय पाहिजे. माय सेल्फ रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन नको आहे. इट इज वॉज मी इथं परत तेच केलं आहे इथं, आणि नो चेंज नेडेड नाही चुकीतलेलं आहे, त्यामुळे ऑप्शन ए उत्तर येणार आहे. आय हा सब्जेक्ट प्रोनाऊन येणार आहे. ठीक आहे, ऑप्शन ए उत्तर आहे. पुढचा प्रश्न प्रिपोजिशनवरती आहे. आय एम फॉन्ड डॅश मँगोज. आता इथं फिक्स प्रिपोजिशन आहे, फॉन्ड नंतर नेहमी ऑफच येतं. फॉन्ड ऑफ प्रिपोजिशन फिक्स प्रिपोजिशन आहे. फॉन्ड ऑफ म्हणजे काय, यू लाईक समवन, म्हणजे एखाद्याची तुम्हाला कुठली एखादी गोष्ट आवडत असेल म्हणजे मला आय एम फॉन्ड ऑफ मँगोज म्हणजे मला आंबे आवडतात. फॉन्ड ऑफ म्हणजे यू लाईक समवन समथिंग. ठीक आहे, फिक्स प्रिपोजिशन आहे. फॉन्ड नंतर ऑफ येतं. असे अजून पण मागच्या टेस्टमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, अजून सांगतो. ॲग्री नंतर विथ. जर पर्सन असेल तर ॲग्री विथ येतं. ॲग्री टू कधी येतं, जर एखादं प्रपोजल असेल तर. ठीक आहे, पर्सन असेल तर विथ आणि प्रपोजल असेल तर टू. डिपेंड ऑन, डिपेंड ऑन. सक्सीड इन, सक्सीड इन. ॲब्स्टेन फ्रॉम, ॲब्स्टेन फ्रॉम. इंटरेस्टेड इन, इंटरेस्टेड इन. प्राऊड ऑफ, टायर्ड ऑफ. हे महत्त्वाचे आहेत, लिहून ठेवा. 100% मार्क देऊन जाणार आहेत तुम्हाला. ठीक आहे, उत्तर ऑप्शन बी आहे. चूज द वर्ड दॅट मीन्स टू फ्री समवन फ्रॉम ब्लेम. म्हणजेच एखाद्याला ब्लेमपासून त्याची मुक्तता करणे, सुटका करणे म्हणजेच एक्झोनरेट. एक्झोनरेटला अजून काय काय शब्द आहेत तर ॲब्सॉल्व, ॲब्सॉल्व, ॲक्विट, एक्सकल्पेट, एक्सकल्पेट, विंडिकेट. हे त्याचे दुसरे सिनोनिम आहेत एक्झोनरेटचे. कन्व्हिक्ट नाही, ॲक्यूज नाही. ॲक्यूज म्हणजेच ते ब्लेम करतात त्याच्यावरती. अरेस्टसुद्धा नाही. ऑप्शन ए उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्लुरल ऑफ बेसिस. बेसिसचा प्लुरल फॉर्म विचारलेला आहे. तर बेसिसेस असं काय नसतं, बेसिया पण नाही, बेसिक्स पण नाही, असं नाही. बेसिस हे त्याचं प्लुरल फॉर्म. ऑप्शन बी उत्तर आहे. हे झाले इंग्लिशचे 20 प्रश्न, मराठीचे 10 झाले, इंग्लिशचे 20 क्वेश्चन आपले बघितले. टोटल 30 क्वेश्चन आपण त्याचं ॲनालिसिस घेतलेलं आहे. आता पुढच्या पार्टवरती जाऊया, जी के सामान्य ज्ञानाच्या. त्याच्यावरती 10 क्वेश्चन आहेत. हे बघा मित्रांनो, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल, हे जे केलेलं विश्लेषण तुम्हाला जर आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि तसेच तुम्हाला हा पेपर झाल्यानंतर तुमचा स्कोअर सांगायचा आहे. ठीक आहे, आणि प्रत्येकाने आपापल्या हॉल तिकीट काढा. महत्त्वाचं म्हणजे हॉल तिकीट काढून ठेवा आत्ताच, नाहीतर शेवटच्या दिवशी काढतो असं काय करू नका. आत्ताच प्रिंट काढून ठेवा. ठीक आहे, PDF त्याची डाउनलोड करून ठेवा. जी केचे तर क्वेश्चन बघूया. हाऊ मेनी सीट्स आर देअर इन महाराष्ट्र, मराठीमध्ये वाचतो. महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे. असंच तुम्हाला ॲक्च्युअल पेपरमध्ये सुद्धा मागच्या वर्षी इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये क्वेश्चन दिलेले होते. तर महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे तर 288 आहे. 78 जी आहे ती विधान परिषदेची आहे आणि 288 आहे ती विधानसभेची आहे. विधानसभेला काय म्हणतात तर कनिष्ठ सभागृह असं म्हणतात आणि विधान परिषदला वरिष्ठ सभागृह असे म्हणतात. विधानसभेमध्ये मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त 500 मेंबर्स पाहिजेत आणि कमीत कमी 60 पाहिजेत. पण अपवादात्मकमध्ये सिक्कीममध्ये सगळ्यात जास्त कमी आहेत 32. वरिष्ठ सभागृह म्हणजेच विधान परिषद. विधान परिषदेमध्ये जास्तीत जास्त विधानसभेच्या 1/3 पाहिजेत आणि कमीत कमी किती 40 पाहिजेत. हे सुद्धा लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेमध्ये 78 आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवा. ऑप्शन ए उत्तर आहे. आणि कनिष्ठ सभागृह म्हणजेच विधानसभा हे अस्थायी असतं आणि विधान परिषद हे स्थायी सभागृह असतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न, भारतातील संविधानातील न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजेच ज्युडिशियल रिव्ह्यू ही संकल्पना कोणत्या देशाकडून घेतलेली आहे तर ती अमेरिकाकडून घेतलेली आहे. तर तुम्हाला हिंटसुद्धा दिलेली आहे. असं काय काय वेळेस एक्झामिनर तुम्हाला हिंट देत असतो.
लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेस ते बरोबर येईल असं नाही, 99% बरोबर असतं. ऑप्शन सी हे उत्तर आहे. ठीक आहे. आता UK म्हणजेच युनायटेड किंगडमकडून काय काय घेतलेलं, ब्रिटनकडून काय काय घेतलेलं, तर राष्ट्रपतीचे पद हे UKकडनं घेतलेलं आणि राष्ट्रपतीवरील महाभियोगाची पद्धत ही अमेरिकेकडनं घेतलेली आहे. परत कायदा करण्याची पद्धत, परत कायद्याचे राज्य आणि द्विगृही संसद हे ब्रिटनकडनं घेतलेलं आहे. रशियाकडनं काय काय घेतलेलं आहे, तर फंडामेंटल राईट्स मूलभूत कर्तव्य, फंडामेंटल ड्युटीज, मूलभूत कर्तव्य आणि सामाजिक, राजकीय आणि आर्थिक न्यायाचा आदर्श. कशाचा आदर्श, तर सामाजिक, राजकीय, आर्थिक न्यायाचा आदर्श. ह्या 2 गोष्टी रशियाकडनं घेतलेल्या आहेत. अमेरिकेकडनं आपण बघितलं काय घेतलेलं आहे, तर न्यायिक पुनर्विलोकन, परत जी महाभियोगाची पद्धत जी आहे ती अमेरिकेकडनंच घेतलेली आहे. आता कॅनडाकडनं काय घेतलेलं आहे, तर राज्यपालाची नेमणूक. आणि जर राज्यपाल म्हटलं तर ते 1935च्या कायद्यातून घेतलेलं आहे पद. राज्यपालाचं जर पद म्हटलं तर 1935चा कायदा, आणि जर नेमणूक म्हटली तर कॅनडाकडनं अजून काय घेतलेलं आहे, तर शेषाधिकार. आणि जे सुप्रीम कोर्टाचं सल्लागार अधिकार क्षेत्र, महत्त्वाचा आहे हा पॉईंट, सल्लागार अधिकार क्षेत्र ते जे आहे ते कॅनडाकडूनच घेतलेलं आहे. उत्तर काय, ऑप्शन सी उत्तर आहे. पुढचा प्रश्न, वेअर इज द फर्स्ट ओपन जेल इन महाराष्ट्र सिच्युएटेड. महाराष्ट्रातील पहिले खुले कारागृह कोठे आहे, तर येरवडा, पुण्यामध्ये आहे. फॅक्च्युअल आहे, फक्त वरच्यावर लक्षात ठेवा, 1956मध्ये सुरुवात केली होती. फॅक्च्युअल आहे, ऑप्शन ए उत्तर आहे. पुढचा प्रश्न, बॉम्बे हायकोर्टाचे पहिले मुख्य न्यायमूर्ती कोण होते, तर ते सर मॅथ्यू साऊस होते. रिचर्ड काउच नाही, सर लॉरेन्स पील नाही, सर जोसेफ अर्नाल्ड नाही. 14 ऑगस्ट 1862ला हायकोर्टाची स्थापना झाली होती. 3 हायकोर्टाची स्थापना झाली होती, कोलकाता, मुंबई आणि मद्रास या 3 हायकोर्टाची स्थापना झाली होती. 1861च्या कायद्यानुसार 1862ला स्थापना झाली होती. ठीक आहे. आणि बॉम्बे हायकोर्टाची काय झाली होती, तर 14 ऑगस्ट 1862ला झाली होती. पहिले जर इंडियन म्हटलं तर MC छागला होते. आणि जर पहिल्या महिला म्हटल्या तर सुजाता वसंत मनोहर, महिला. पहिले भारतीय म्हटलं तर MC छागला, पहिल्या महिला म्हटलं तर सुजाता वसंत मनोहर, आणि जर पहिले मुख्यमंत्री म्हटलं तर सर मॅथ्यू साऊस होते. ऑप्शन ए उत्तर आहे. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रातआंधळेपणा होतो, तर कोणत्या, तर विटॅमिन एमुळे रातआंधळेपणा होतो. विटॅमिन B1 मुळे काय होतं, बेरीबेरी होतं. B3 मुळे पेलेग्रा होतो, महत्त्वाचेच घेतो आहे, पेलेग्रा होतो. C मुळे स्कर्वी होतो आणि D मुळे रिकेट्स, मूळदोष होतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे, तर ते बुलढाणा जिल्ह्यात आहे. ठीक आहे, ऑप्शन सी उत्तर आहे. पुढचा प्रश्न, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाही, महर्षी दंडो केशव कर्वे यांनी नाही, गोपाळ गणेश आगरकरांनी सुद्धा नाही, तर ती कोणी केली होती, महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली होती. कधी, तर 24 सप्टेंबर 1873ला सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. त्याचा उद्देश काय होता, तर बहुजन, दलित आणि महिलांना अन्याय व गुलामगिरीतून काय करायचं होतं, तर मुक्त करायचं होतं. तसेच काय करायचं होतं, अजून शिक्षणाचा प्रसार करायचा होता. त्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी काय केलं होतं, सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. आणि त्याचं ब्रीदवाक्य म्हणजेच घोषवाक्य काय होतं, सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी. काय होतं वाक्य, सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी, हे लक्षात ठेवा. आणि त्यांचं जे मुखपत्र होतं सत्यशोधक समाजाचं, तर ते कुठलं होतं, दीनबंधू होतं. कोणाचं होतं हे, तर कृष्णराव भालेकर यांचं होतं. हे सुद्धा लक्षात ठेवा. उत्तर काय, ऑप्शन बी. पुढचा प्रश्न, भारतात माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कोणत्या तारखेपासून लागू झाला. कायदा कधीचा ते पण विचारतील. 2005चा कधी लागू झाला, तर तो 12 ऑक्टोबर 2005ला लागू झाला होता. आणि 15 जून 2005ला राष्ट्रपतींची मान्यता मिळाली होती, म्हणजेच राष्ट्रपतींची सही त्याच्यावरती मिळाली होती 15 जून 2005ला. आणि 12 ऑक्टोबर 2005ला कायदा लागू झाला होता. ह्याच्यामध्ये 31 कलम आहेत, 31 आर्टिकल आहेत.
2 अनुसूच्या आहेत आणि 6 चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, उत्तर ऑप्शन बी आहे. पुढचा प्रश्न, पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? तर ते मुंबईमध्ये आहे. नवी दिल्लीला नाही, पुण्याला सुद्धा नाही, नागपूरला नाही. पश्चिम रेल्वे, आणि त्याच्यात मुंबईमध्ये म्हटलं कुठं तर चर्चगेटला आहे, आणि जर सेंट्रल रेल्वे म्हटलं, मध्य रेल्वे, तर ते CSMTला आहे. ठीक आहे, CSTला. ऑप्शन बी उत्तर आहे. पुढचा प्रश्न, हू वॉज द फर्स्ट गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र? महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? तर ते श्री प्रकाश होते. महाराष्ट्राचे म्हटलेले पहिले राज्यपाल कोण होते? तर ते श्री प्रकाश होते. सध्या कोण आहे? तर जिष्णुदेव वर्मा आहेत. जिष्णुदेव वर्मा, लक्षात ठेवा. ठीक आहे, आत्तापर्यंत 40 प्रश्नाचं आपण विश्लेषण बघितलेलं आहे. आता चौथ्या पार्टमध्ये आपण रिझनिंगचे क्वेश्चन बघणार आहोत. 20 असणार आहेत रिझनिंगचे क्वेश्चन. पहिला प्रश्न, ह्याच्यामध्ये सुद्धा मराठी इंग्लिशमध्ये क्वेश्चन असणार आहेत. फक्त कम्प्युटरमध्ये तुम्हाला इंग्लिशमध्येच क्वेश्चन असणार आहे. मालिकेतील पुढील संख्या शोधा म्हटले. 3, 10, 20, 33, 49, 68. लगेच तुम्हाला गॅपचं बघायचं आहे. ॲडिशन पहिलं, नंतर सबस्ट्रॅक्शन, असं काहीतरी करून बघायचं आहे. आता 3 आणि 10 याच्यामध्ये 7चा गॅप आहे. 10, 20मध्ये 10चा, परत 13चा, परत 16चा, परत 19चा, पुढे कितीचा असणार आहे? इथं 3ची वाढ झाली बघा. 3, इथे 3, इथे 3, इथे 3, मग इथे पण मी 3ची वाढ करणार. 22 आणि 68 आणि 22 किती? 68 आणि 22 किती? तर 90. उत्तर माझं ऑप्शन सी येणार आहे, 90. पुढचा प्रश्न, जर लेमनला असं कोड केलं तर ग्रेपला कुठला कोड येईल? असा प्रश्न आहे. आता लेमनला कसं झालं आहे? ELMNO. ठीक आहे, आता इथे एम मधला तिथेच ठेवलेला आहे. इथं ए मधला पण मला मध्येच पाहिजे. ठीक आहे, इथे जी आहे, इथे जी आहे, इथं ई आहे, इथं ए. लगेच उत्तर मिळालं. कसं आहे, कारण काय माहिती आहे का, तुम्हाला 60 मिनिटाचा वेळ आहे. प्रश्न 90 आहेत आणि त्याच्यामध्ये मॅथ्स आणि रिझनिंगचे 20 प्रश्न आहेत. 40 तुम्हाला क्वेश्चन लवकरात लवकर करायचे. त्यामुळे तुम्हाला असं एवढं स्मार्टली सोडवायचं आहे ना, की पटापटा 20 ते 30 सेकंदामध्ये तुम्हाला धाड सोडवता आलं पाहिजे. ठीक आहे, तिथे तुम्हाला वेळ तुमचा सेव्ह होणार आहे. ठीक आहे, उत्तर ऑप्शन डी असणार आहे. पुढचा प्रश्न, 1 मिनटं फक्त. एक माणूस 10 किलोमीटर उत्तरेकडे जातो. ठीक आहे, 10 किलोमीटर उत्तरेकडे गेला. अजून मोठं काढतो. 10 किलोमीटर उत्तरेकडे गेला, नंतर 6 किलोमीटर दक्षिणेकडे जातो. परत म्हणजे 6 किलोमीटर परत मागे येतो. 6 किलोमीटर इथपर्यंत 6 किलोमीटर पकडतो मी. 6 किलोमीटर दक्षिणेकडे जातो आणि शेवटी 3 किलोमीटर पूर्वेकडे जातो. 3 किलोमीटर पूर्वेकडे गेला. ठीक आहे, 3 किलोमीटर पूर्वेकडे जातो. तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आणि कोणत्या दिशेला आहे? आता दिशा म्हटलं तर ही कुठली येणार? नॉर्थ ईस्ट येणार. नॉर्थ ईस्ट, साऊथ ईस्ट नको आहे मला, नॉर्थ आणि ईस्ट झालं. मला ते किती किलोमीटर आहे अंतर ते सुद्धा काढायची गरज नाही आहे, तरी पण तुम्हाला दाखवतो. आता हा काय झालं, आपण काय करतो, पायथागोरस थेरम वापरतो. हे 3 आहे, तर हे इथं किती येणार? हे 6 आहे, तर हे 4 येणार, कारण की टोटल हे 10 आहे. हे 4 आलं आणि 3 आलं. 4चा स्क्वेअर 16 आणि 3चा स्क्वेअर 9, बरोबर 25. 25 कशा स्क्वेअर आहे? 5चा. 5 किलोमीटर. ठीक आहे, आन्सर काय येणार? ऑप्शन ए आन्सर येणार आहे. पुढच्या प्रश्नावरती जाऊया. एका माणसाच्या चित्राकडे बघून हर्ष म्हणाला, त्याची आई माझ्या वडिलांच्या मुलाची पत्नी आहे. हर्षचा वडील काय म्हणतोय? माझ्या वडिलांच्या मुलाची पत्नी. त्याची आई माझ्या वडिलाच्या मुलाची पत्नी आहे. तर बघा, मी असं काढू शकतो का? इथे त्याची पत्नी आली आणि तो माणूस इथे आला. बघा, आता तुम्हाला दाखवतो मी. काय म्हटलं आहे? त्याची आई, ह्या माणसाची आई माझ्या वडिलांच्या, हा त्याचा वडिलांच्या मुलाची पत्नी आहे. बरोबर की? जे ते बोलतात ते तर बरोबर ॲक्युरेट होतं आहे आपलं. आता प्रश्न काय बघू, मला भाऊ किंवा बहीण नाही. बरोबर आहे एकदम. हर्ष कोणाच्या चित्राकडे बघत होता?
हा माणूस आणि हर्ष याचं नातं काय आहे? मुलगा, हिज सन. ऑप्शन ए उत्तर आहे. अशी डायग्रॅम येणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, एकही झाड फूल नाही. बरं ठीक आहे. हे झाड, हे फूल, एकही झाड फूल नाही. ठीक आहे. काही फुले फळे आहेत. काही फुले फळे आहेत. हे फळे काढले मी. ठीक आहे. आता निष्कर्ष काय म्हणतात, कन्क्लुजन काय? काही फळे फुले आहेत. काही फळे फुले आहेत, आहेत की, त्यामुळे हे बरोबर आहे. काही फळे झाडे आहेत. फळे इथे आणि झाडे इथे काय संबंध आहे का? त्यामुळे 2 नको आहे मला, ओन्ली 1. ऑप्शन ए उत्तर आहे. 45चं ए. पुढच्या प्रश्नावर जाऊया. जर महिन्याची 5 तारीख मंगळवारी असेल, 5वी तारीख मंगळवारी म्हणजे ट्यूजडेला आहे, तर 25 तारीख कधी असेल? 5 आणि 7 12, 12 तारखेला सुद्धा मंगळवार असणार आहे. 12 आणि 7 19ला सुद्धा मंगळवार असणार आहे. 19 आणि 7 किती? 26, 26ला सुद्धा मंगळवार असणार आहे. ठीक आहे. 26ला सुद्धा मंगळवार असेल, तर मला काय विचारले? 25 तारीख विचारलेली आहे. तर मग एक वार मागं जायचं आहे मला. 25ला सोमवार येईल, मंडे. ऑप्शन डी हे उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, 1 मिनिट फक्त रफ करून घेतो. 8, 27, 64, 100, 125, 216. लगेच बघताक्षणी मला आठवलं पाहिजे हे स्क्वेअर तर आहेत, नाही तर क्यूब तर आहेत. 8 2चा क्यूब आहे, 3 27 3चा, 64 कितीचा आहे? 4चा, 100 क्यूब नाही, ते 10चा स्क्वेअर वापरला आहे. 125 5चा क्यूब आहे, 216 6चा क्यूब आहे. फक्त 100च इथे स्क्वेअर वापरलेला आहे. त्यामुळं ऑड वन आउटमध्ये काय येणार आहे? ऑप्शन सी हे उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न, जर एला 2, बीला 4, सीला 6 असेल तर DOGला काय येईल? म्हणजे डॉगला काय आहे? आता यासाठी तुम्हाला मी आधीच सांगितलं, पहिल्या पेपरपासून सांगतोय तुम्हाला हे नंबर्स पाठ पाहिजेत. काय पाहिजेत? पाठ पाहिजेत. ठीक आहे. आता काय केलं? एला 1 असतो नंबर बरोबर, त्याच्या दुप्पट केले. बीला 2 असतो, त्याच्या दुप्पट केले. सीला 3 असतो, त्याच्या दुप्पट 6 केले. तर डीला काय असते? 4 असतो, त्याच्या दुप्पट काय होणार? 8. ओला नंबर काय असतो? 15 असतो. माझे पाठ आहेत, त्यामुळे तुम्हीसुद्धा पाठ करा. ओला 15 असतो, 15च्या दुप्पट 30. आणि जीला 7 असतो, त्याच्या दुप्पट 14. आता ह्याची ॲडिशन करायची. 8 आणि 4 12, 3 4 5 52. ऑप्शन ए आन्सर येणार आहे. 48चं ए. ठीक आहे. कुठला एखादा प्रश्न तुम्हाला समजला नसेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचं मी आन्सर तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती परत एकदा व्हिडिओ स्वरूपात किंवा एक टेक्स्ट मेसेजच्या स्वरूपात तुम्हाला मी समजावून सांगेल. ठीक आहे. किंवा जर समजवता आलं तर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा समजवेल. त्यामुळे जर नाही समजलं तर ते विचारा. पुढचा प्रश्न असंच सेम पॅटर्न आहे बघा. असंच पॅटर्न तुम्हाला जो पेपर झाला होता 25ला, त्याच्यामध्ये हाच पॅटर्न तुम्हाला दिसेल. अर्थपूर्ण क्रमांक लावा. जन्म, मृत्यू, विवाह, शिक्षण, नोकरी. पहिल्यांदा काय होतं? जन्म होतो, नंतर शिक्षण, नंतर नोकरी. का आधी लग्न होतं? आधी नोकरी, मग नंतर विवाह असतो आणि नंतर मृत्यू. त्यामुळे जन्म काय? 1 नंबर आहे. परत शिक्षण 4 नंबर आहे. नोकरी 5 नंबर आहे. विवाह 3 नंबरला आहे. आणि मृत्यू 2 नंबरला आहे. 1 4 5 3 2. 1 4 5 3 2 पहिलंच आहे. ऑप्शन ए उत्तर आहे. 49चं ऑप्शन ए. पुढचा प्रश्न, शाई पेन तसं पेट्रोलला काही रिलेशन आहे? शाई पेनामध्ये टाकतो, तर पेट्रोल कशामध्ये टाकतो आपण? कारमध्ये टाकतो. ऑप्शन ए उत्तर आहे. पुढचा प्रश्न, 4x4च्या ग्रीडमध्ये एकूण किती चौरस असतात? आता 4x4 ग्रीडचा आपल्याला चौरस काय असतो ते पहिलं समजणं गरजेचं आहे. तर ते काय असतं मला दाखवतो. हा 4x4चा काय झाला? 4x4 ग्रीडचा काय झालं? चौरस काढला आपण. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये चौरस किती आहे, स्क्वेअर्स किती आहे असं विचारलेलं आहे.
तर आता मोजत बसण्यास एवढाच आपल्याकडे वेळ नाही आहे. तर काय करायचं असतं याच्यामध्ये, तर 4 आहेत, ठीक आहे. तर 1चा स्क्वेअर अधिक 2चा स्क्वेअर अधिक 3चा स्क्वेअर अधिक 4चा स्क्वेअर असं करणार मी. 1 4 9 अधिक 16, 16 आणि 4 20 आणि 9 आणि 1 10, 20 आणि 10 30, 51चं 30, ठीक आहे. जर तुम्हाला 5x5चं विचारलं तर काय करणार तुम्ही, 5पर्यंत स्क्वेअर करणार, त्याची ॲडिशन करणार. 6x6चं विचारलं तर 6पर्यंत स्क्वेअर काढणार आणि त्याची ॲडिशन करणार. झालं, आन्सर ऑप्शन सी येणार आहे. पुढचा प्रश्न, जर 1 जानेवारी 2024ला सोमवार असेल तर 1 मार्च 2024ला कोणता वार असेल असं विचारलेलं आहे. आणि ते वार लीप वर्ष ते समजतं, 24 म्हणजे लीप वर्ष असते. तर 1 जानेवारी 2024ला सोमवार आहे. तर 1 मार्च 2024ला जानेवारीमध्ये किती दिवस असतात, 31 दिवस. फेब्रुवारीमध्ये आता लीप इयर वर्ष म्हणल्यावर किती असणार आहे, 29 दिवस, ठीक आहे. तर किती, 9 आणि 1 10, 3 3 6, 60 भागीला आपण काय करतो, 7 करतो. 7 7 42, 7 42, 7 8 56, 7 8 56, उरलं किती, 4 4 ऑड आहे, ठीक आहे. आता मंडेपासून 4 पुढे मोजायचं आहे मला. मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे आणि 4था फ्रायडे. दिवस कुठला असणार आहे, फ्रायडे, शुक्रवार असणार आहे. ऑप्शन बी हे उत्तर आहे, ठीक आहे. पुढच्या प्रश्नावरती जाऊया. कंप्लीट द सिरीज BDF CFI आणि DHILच्या पुढं कुठली येणार आहे असं विचारलेलं आहे. आता तुम्हाला समजवण्यासाठी इथं काढतो मी ABCD. ABCDEFGHIJKLM. आता बघा B, लगेच पुढच्यातलं बघा BC आणि D, BCD. तर मग पुढचं काय येणार, E येणार. पुढच्यातला मला एक भेटला. आता DFH एक सोडून आहे, मग J येणार. परत F, आन्सर लगेच भेटते बघा मला. इथे I आहे, इथे I आहे, इथे M आहे, J आहे. तरी पण दाखवतो पुढचं. FIL, FI 2 सोडून आहेत, L 2 सोडून O, FJO. ऑप्शन बी उत्तर आहे. 53चं 2. पुढचा प्रश्न, जर आग्नेय म्हणजे उत्तर असेल, ईशान्य म्हणजे पश्चिम असेल झाले तर पश्चिम दिशा कोणती होईल. आता जरा हा क्वेश्चन बघा कसा मस्त आहे क्वेश्चन हा. ही कुठली असते, नॉर्थ असते, ही साऊथ, ही ईस्ट, ही वेस्ट असते, ठीक आहे. इथे काय, नॉर्थ ईस्ट, इथे साऊथ ईस्ट, इथे साऊथ वेस्ट आणि इथे नॉर्थ वेस्ट, ठीक आहे. आता काय म्हणते बघू, साऊथ ईस्ट बिकम्स नॉर्थ, म्हणजे साऊथ ईस्ट काय झाले, आग्नेय उत्तर झाले. साऊथ ईस्ट नॉर्थ झाले, म्हणजे इथं आले, 1 2 तिसऱ्यावर आले, ठीक आहे. बघा परत, नॉर्थ ईस्ट बिकम वेस्ट, नॉर्थ ईस्ट बिकम वेस्ट म्हणजे ईशान्य पश्चिम झाले. नॉर्थ ईस्ट कुठे आहे, नॉर्थ ईस्ट, हां नॉर्थ ईस्ट इथं आहे, तर ते काय झाले, पश्चिम झाले, म्हणजे वेस्ट इथं आलं. तर काय विचारलं, पश्चिम दिशा कोणती होईल, म्हणजे इथे काय येईल, पश्चिम दिशेला काय येईल. आता इथं काय होतं, आता इथून 3 पुढे मगाशी बघा, इथलं 1 2 तिसऱ्यावर आलं, तर आता इथं काय म्हटलं, ते वेस्ट काय होईल, म्हणजे वेस्टच्या जागी काय येईल, इथे काय येईल, इथे काय येईल, तर इथे काय येणार, साऊथ ईस्ट येणार. कसं काय, 1 2 आणि तिसऱ्यावर इथं जाणार, साऊथ ईस्ट होणार आहे. ऑप्शन ए उत्तर आहे, कळलं पाहिजे, ठीक आहे. ऑप्शन ए उत्तर आहे. पुढचा प्रश्न, फाइंड द ऑड वर्ड, वेगळा शब्द ओळखा.
गाय, कुत्रा, वाघ, शेळी. गाय, कुत्रा आणि शेळी हे पाळीव प्राणी आहेत. वाघ फक्त पाळीव प्राणी नाही, जंगली प्राणी. त्यामुळे ऑप्शन सी उत्तर येते. पुढचा प्रश्न सोपा आहे. असे पण सोपे प्रश्न खूप विचारलेले आहेत, त्यामुळे असं समजू नका एवढे सोपे येतात का. येतात प्रश्न. 12चा स्क्वेअर 144, 13चा स्क्वेअर 169. ऑप्शन बी उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्यूब ऑफ 3 सेंटीमीटर साईड, 3 सेंटीमीटर बाजू असलेला घन 1 सेंटीमीटरच्या लहान घनामध्ये विभागला एकूण किती लहान घन मिळतील, असा प्रश्न आहे. तर मोठ्या घनाचे घनफळचा फॉर्म्युला काय, तर एल क्यूब. तर काय होणार, 3चा क्यूब किती येतो, 27. परत लहान घनाचे घनफळ, त्याची बाजू किती आहे, 1 सेंटीमीटर. तर 1चा क्यूब किती, 1. तर आता मला घनाची संख्या काढायची आहे. तर काय करणार मी, घनाची संख्या काढताना मोठ्या घनाचा घनफळ आणि लहान घनाचा घनफळ याचे भागाकार करणार. 27/1 बरोबर 27 लहान घन मिळतील मला. ऑप्शन सी उत्तर आहे. पुढचा प्रश्न ACFJO याच्यामध्ये विचारलेलं आहे. तर आता बघा, AB 1मध्ये आहे, BCDE 2मध्ये आहेत, ABCDEFGHI नंतर J आहे, 3 आहेत. पण नंतर ABCDEFGHIJKLMN नंतर O, 4, 3, आता 2. आता मला 5मध्ये पाहिजे, O नंतर 5मध्ये पाहिजेत. तर ABCDEFGHIJKLMNO PQRST. तर काय येणार आहे, U उत्तर येणार आहे. ऑप्शन सी हे उत्तर आहे. 58चं सी. पुढचा प्रश्न, जर P गुणाकार असेल T वजाबाकी M बेरीज भागाकार B, तर याचं आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. 28 B काय आहे, भागाकार 28/7. P काय आहे, गुणाकार 8. M काय आहे, बेरीज 6. T काय आहे, वजाबाकी 4. 7 चौक 28 गुणिले 8 अधिक 6 वजा 4. 8 चौक 32 अधिक 6 वजा 4. 32 आणि 6 38 वजा 4 किती होतात, 34. 34 उत्तर आहे माझं. ऑप्शन ए आन्सर आहे. पुढचा प्रश्न, काही डॉक्टर नर्स आहेत, ठीक आहे, काही डॉक्टर नर्स आहेत. सर्व नर्स रुग्ण आहेत. ह्या सर्व नर्स ज्या आहेत त्या काय आहेत, रुग्ण आहेत. रुग्ण इथं आल्या, ठीक आहे. तर निष्कर्ष कन्क्लुजन काय आहे, काही डॉक्टर रुग्ण आहेत. काही डॉक्टर रुग्ण आहेत. रुग्ण हे सगळे आहेत, हे सर्व बघा, हे काही आहेत. काही डॉक्टर रुग्ण आहेत. तर हे वाक्य बरोबर आहे, ट्रू आहे. इथपर्यंत आपण काय बघितले, रिझनिंगचे क्वेश्चनमध्ये बघितलं आपण सर्व. जर एखादा क्वेश्चन परत सांगतो तुम्हाला, जर अडला असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा, परत समजावून सांगेल मी तुम्हाला. आता आपल्याला मॅथ्सचे क्वेश्चन बघायचे आहेत. इथे 20 मॅथ्सचे क्वेश्चन आहेत आणि मॅथ्सचे रिझनिंगचे आहेत. त्याच्यानंतर कम्प्युटरचे 10 क्वेश्चन. पहिला प्रश्न, 2500चे 3/5 वजा 1000चे 20% किती. 2500चे म्हणजे गुणाकार 3/5 वजा 1000चे 20%. 20% म्हणजे 20चे 100. 5 5 25 म्हणजे 500 आलं. 500 गुणिले 3 1500 आलं. वजा हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 10 गुणिले 20 200. 1500मधून 200 गेले, किती राहिले, 1300. ऑप्शन ए उत्तर आहे. पुढचा प्रश्न, 8 पुरुषांच्या सरासरी वजनात 1.5 किलोने वाढ होते. जेव्हा 65 किलो वजनाच्या माणसाच्या ऐवजी नवीन माणूस होतो तेव्हा नवीन माणसाचे वजन किती. 8 पुरुषांच्या सरासरी वजनात किती, 1.5 किलोने वाढ झाली. म्हणजे टोटल किती वाढ झाली, कसं काढणार मी, 8 गुणिले 1.5. 8 गुणिले 1.5 किती होतात, बरोबर 12 kg. 15 × 120 बरोबर 12 kg. ठीक आहे, एक पॉईंट आहे तो जाणार झिरोचा. आता काय म्हटलं, जेव्हा 65 किलो वजनाच्या माणसाची ऐवजी नवीन माणूस, म्हणजे 65 जागी अजून दुसरा कोणतरी आला आहे, म्हणजे तो 65 आणि हे 12.
बरोबर मला नवीन वजनाचा माणूस भेटणार आहे. किती? 5 आणि 2 7, 6 आणि 7 77 किलो वजनाचा तो नवीन माणूस असणार आहे. ऑप्शन सी उत्तर आहे. कळलं का? आधी पहिलं मी किती जे वाढ झाली किती 8 पुरुषांची नवीन वाढ किती झाली तर 1.5 किलोनं वाढ झाली प्रत्येकाची. तर प्रत्येकाची 1.5 असं करून 8चे किती होणार? 12 किलो वाढ होणार. आता हा 65च्या जागी दुसरा आला आहे म्हणजे 65 तर आहेच आणि नवीन त्याचं ॲड झालं आहे म्हणजे ते काय होणार? 12. हे त्याच्यात ॲड केलं 65मध्ये 77 आलं. ऑप्शन सी उत्तर आहे. 63वा प्रश्न. सरळ व्याजाने एक रक्कम 8 वर्षात दुप्पट होते, किती वर्षात ती रक्कम तिप्पट होईल? ह्याच्यासाठी फॉर्म्युला आहे सोपा, जास्त काही याच्या खोलामध्ये जायचं गरज नाही. ते म्हणजे फॉर्म्युला वापरायचा तो दुसरा आणि करायचा त्याविषयी सोपा फॉर्म्युला आहे. मी शॉर्टकटमध्ये फॉर्म्युला आहे n1 - n अपॉन n2 - 1 बरोबर t1 अपॉन t2. n म्हणजे काय? टाईम्स म्हणजे किती पटीमध्ये आणि t म्हणजे टाईम. आता पहिलं किती दुप्पट होते? 2 - 1 किती टाईममध्ये? 8 वर्षामध्ये. परत मला n किती तिप्पट होते? सेकंड कंडिशनमध्ये तिप्पट होते आणि इथं मला दुप्पट टाईम काढायचा आहे किती वर्षात टाईम काढायचा आहे t2 काढायचं आहे मला. तर 2 - 1 1 3 - 1 2 बरोबर 8 बरोबर t2. क्रॉस मल्टिप्लाय करणार t2 बरोबर 8 2 16 16 वर्षात तिप्पट होणार. ऑप्शन बी उत्तर येणार. फॉर्म्युला हा फक्त लक्षात ठेवा, महत्त्वाचा हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नावरती जाऊया. रफ करून घेतो. एचे 15% बरोबर बीचे 20% तर A:B किती? एचे 15% म्हणजे 15/100 बरोबर बीचे 20%. हे 100 गेलं, हे 100 गेलं. 15A बरोबर 20B आलं. मला A:B विचारले तर मी इकडच्या बीला इकडे आणणार, ह्याच्या खाली आणणार. त्यामुळे A/B बरोबर 20/15. 5 त्रिक 15 5 चौक 20 तर 4/3 म्हणजे कितीचं रेशो होणार? 4:3. ऑप्शन बी उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न 65वा प्रश्न. 0 गुणाकार विचारलेला आहे म्हणजे थोडक्यात 0.5चा क्यूब विचारलेला आहे. तर 5चा क्यूब किती असतो? 125. आता किती शून्य बघा येणार? 2 इथे 2चं 2 नंतर 0 तर किती? 6 शून्य होणार. 6 डिजिट नंतर 0 येणार. इथे 3 झाले 2 3 6 शून्य नंतर येणार. ऑप्शन ए उत्तर आहे. सोपं आहे. पुढचा प्रश्न. तुम्ही म्हणाल एवढं सिम्प्लिफिकेशन एवढं सोपं का दिलं आहे? खूप विद्यार्थी आहे की नाही खूप ह्याच्यात गडबड करतात. एकदम सोपं हा बघू एकदम हारकून आहे की नाही हे लगेच चुका करतात. त्यामुळे हे दिलेलं आहे असं छोट्या चुकांमध्ये आहे की नाही 1 मार्क गेल्यावर तुमचा कट ऑफ जातो. त्यामुळे चुका करू नका, बस एवढं सांगणं आहे माझं. 25 × 4 + 100 / 5. 25 × 4 अधिक असतं भागाकार असतो तर काय होणार? 5 2 20 20. 25 नंतर गुणाकार असतो 25 × 100 अधिक 20 बरोबर 120. ऑप्शन ए आन्सर आहे. 66चे 1. पुढचा प्रश्न. अशी लहानात लहान संख्या शोधा जिला 12 15 20ने भागल्यास प्रत्येकी 4 बाकी उरते. भागून बघूया. काय जास्त दुसरं LCM वगैरे काय काढत बसू नका. मोठ्या संख्या नाही, छोट्या संख्या आहेत. 60 67 छोट्या संख्या. जर एखादी मोठी संख्या असते तर LCM वगैरे काहीतरी काढलं असतं ते. ठीक आहे, ते गरजेचं नाही. आता 12 × 5 = 60 इथे पूर्ण भाग जातो पण मला 4 बाकी पाहिजे. रिमाइंडर किती पाहिजे? 4 पाहिजे. त्यामुळे 60 तर येणार नाही आहे. 64 12 12 चौक 12 12 12 12 12 चौक 12 5 60 60 बाकी 4 उरले. ठीक आहे. 12 बसते 15 15 चौक 60 4 बाकी उरते. ठीक आहे. 20 त्रिक 60 4 बाकी उरते. बसलं. ऑप्शन बी. आता जर तुम्हाला इथेच आन्सर भेटले बीमध्ये पुढं बघूच नका तुम्ही, काही गरज नाही. बघतो पुढे जाऊन बघतो बरोबर चुकेल तर C आणि D पण बघून घेतो, क्रॉस व्हेरीफाय करतो, काही गरज नाही. भेटले ना आन्सर तुला, पुढे जा, पुढचं सोडव, नाही तर ते पण जाईल हे पण जाईल, असं काही करायचं नाही. ठीक आहे. पुढच्या प्रश्नावरती आन्सर बी आहे 67. पुढचा प्रश्न. एका आयताची लांबी 10% वाढवली आणि रुंदी 10% कमी केली तर क्षेत्रफळात काय बदलू? हे 2 प्रकार तुम्हाला दाखवतो कसं करायचं ते. एक AB रूलने. AB रूल काय असतो? A + B + A × B/100.
ठीक आहे. असं तुम्हाला कुठल्या पण गणितात जर दिसेल एखादी गोष्ट वाढते नंतर कमी होते किंवा कमी होते किंवा वाढते, तेव्हा हे AB रूल वापरायचा. विषय संपला. आता पहिलं काय होते, 10% वाढवले, ठीक आहे, +10. परत नंतर काय होते, 10% कमी होते, इथं प्लस आहे पण वजा होणार कारण की कमी होते. 10 + 10 गुणुले -10 भागिले 100. हे 10तनं 10 गेलं 0. आता 10 गुणिले 10 100, पण इथं मायनस चिन्ह आहे तेव्हा -100. 100 1. लगेच 1 आलं, लगेच 1% इन्क्रीज मारलं. हे फसवण्यासाठीच देणार आहे तुम्हाला इथं पहिला ऑप्शन तो. इथं मायनसचं चिन्ह आहे ते बघा जरा, मायनस म्हणजे डिक्रीज. ऑप्शन सी हे उत्तर येते. ठीक आहे. अजून दुसरं एक मेथडने दाखवतो. आयताची लांबी आणि रुंदी, लेंथ आणि काय ब्रीथ. पहिलं किती, मी जर 10 मांडली आणि ही पण 10 मांडली, लेंथ किती 10% वाढले म्हणजे 11 होते. परत रुंदी 10% कमी होते म्हणजे 9 होते. इथे आयताचा फॉर्म्युला काय आहे, लेंथ इंटू ब्रेथ आहे. ठीक आहे, एरियाचा. तर इथं किती 100 झाली, इथे किती 99 झाली. कितीनं कमी झाले, 1नं कमी झाले. झालं, ऑप्शन सी उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न ॲव्हरेजवरती आहे. 10, 20, 30, 40, 50 याच्यामध्ये काय विचारले, ॲव्हरेज झालेली आहे. ॲव्हरेजचा काय फॉर्म्युला आहे, सगळ्यांची बेरीज आणि एकूण किती संख्या आहेत त्यानं भागाकार करायचा. 50 आणि 40 90, 90 आणि 10 100, 100 आणि 30 130 आणि 20 150 भागिले 5, 5 3 15, 30 आलं. आणि जर असं एखादी तुम्हाला कन्झिक्युटिव्ह दिसतील म्हणजे एका प्रकारात एका टप्प्यात असं दिसतील 10, 20, 30, 40, 50 किंवा 1, 2, 3, 4, 5, तर ह्याच्यामध्ये बघा 3च येते ना, तसं इथं पण 30च येणार कारण की समांतरमध्ये 2, 4, 6, 8, 10 ह्याच्यामध्ये 10च येणार. करून बघा. 4 आणि 2 6, 6 आणि 6 12, 12 आणि 8 20 आणि 30, 30 भागिले 5 6 आलं. असं जर दिसलं तरच, नाहीतर कधी पण मधलंच पकडायचं असं नसते. त्याचा एक क्रम असतो, जर त्या क्रमामध्ये असेल तरच ते करायचं. पुढचा प्रश्न, एक नळ टाकी 10 तासात भरतो आणि दुसरा 15 तासात रिकामी करतो. दोन्ही नळ उघडल्यास टाकी किती वेळात भरेल. एक नळ किती 10 तासात भरतो, दुसरा बी पकडला मी, तो 15 तासात भरतो. हे 15 तासात रिकामी करतो आहे तो. ह्यांचा लसावी किती येणार 30, 15 दोन्ही 30 आणि 10 त्रिक 30. हा 30 भरतो आहे आणि हा वजा करतो आहे. टोटल मी टाकी 30 लिटरची मानतो. हा एका तासामध्ये 3 लिटर भरतो आहे, हा एका तासामध्ये 2 लिटर कमी करतो आहे. म्हणजे दोघांचं जर मिळून बघितलं तर 1 लिटर होते, एका तासात 1 लिटर. कारण की हा 3 जर केलं आहे नाही भरले तर हा एका तासात 2 कमी करतो आहे, म्हणजे राहते किती 1च लिटर राहते. तर आता काय म्हटले मला, दोन्ही नळ उघडे ठेवल्यास किती वेळ भरेल. एका तासाला 1 भरते तर 30 लिटर किती 30 तासात. ऑप्शन बी उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आता. ₹8,000 5% दराने 2 वर्षाचे चक्रव्याढ व्याज काढा. कंपाऊंड इंटरेस्ट विचारलेलं. कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला काय आहे, तर अमाऊंट बरोबर प्रिन्सिपल 1 + R/100 अमाऊंट काढायची आहे मला. प्रिन्सिपल किती आहे 8,000 आहे. 8,000 आहे. 1 + रेट किती आहे 5% आहे भागिले 100 किती 2 वर्षाचा आहे. आता 8,000 गुणिले 1/5 गुणिले 100 2 वरती स्क्वेअर आहे म्हणून 1/5. हे समजलं ना, हे सोपं गणित आहे. 1 + 5 100 क्रॉस मल्टिप्लाय केलं 100, 100 + 5 105 भागिले 100. ठीक आहे. आणि स्क्वेअर आहे म्हणून 105 गुणिले 105/10 100 गुणिले 105 भागिले 100 केले. ठीक आहे. आता एक कॅल्क्युलेशन करायचं आहे मला. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हा 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला. 4 2 8, 4 5 10, 5 1 5, 5 2 10 21. सॉरी बेचोक 8 इथं 4 गुणिले 105 गुणिले 21. आता हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. 21 गुणिले 4 किती 4 1 4, 4 2 8, 84 गुणिले 105.
आता हे कॅल्क्युलेशन करायचं. 84 गुणिले 105, 5 चोक 20, 4 0 0 2, 4 1 4, 8 पंचे 40, 4 4 0 0 4 आणि 8 0 2 4 2 8. फास्ट करायचं आहे असं तुम्हाला. किती आलं? 8,820 ही माझी काय आली? अमाऊंट आलेली आहे. अमाऊंट, रक्कम. आता मला ह्याच्यावरून सिम्पल इंटरेस्ट काढायचं. सिम्पल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं. कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला काय? परत अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. प्रिन्सिपल किती होते? 8,000 होते. अमाऊंट किती आली? 8,820 आली, वजा प्रिन्सिपल 8,000. मग कंपाऊंड इंटरेस्ट किती येणार आहे? 820. हे कंपाऊंड इंटरेस्ट येणार आहे माझं. एवढं कॅल्क्युलेशन होतं, पण असं 1-2 क्वेश्चन तुम्हाला बघायला भेटणार ज्याचा तुमचा वेळ जाणार आहे. पण तुम्हाला फास्ट कॅल्क्युलेशन केलं तर 1 मिनिटात तुमचं गणित उरकणार आहे. त्यासाठी फास्ट कॅल्क्युलेशन केलं पाहिजे. 820 उत्तर आहे, ऑप्शन डी. पुढचा प्रश्न बघूया आता. बहात्तरावं. 12 अंड्याची किंमत 48 आहे. 12 48, तर एकाचे किती होणार? बरोबर, 12 चौक 48. एका अंड्याची 4 रुपये. तर 100 अंड्याची किती होणार? 400. ऑप्शन बी सोपं होतं आहे. पुढचा प्रश्न. एका 14 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसात काढता येणारे सर्वात मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा. ठीक आहे, आधी पहिले डायग्राम बघूया. चौरसामध्ये काय करायला सांगितलं त्यांनी? वर्तुळ. काय म्हटलं आहे? एका 14 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसात काढता येणाऱ्या सर्वात मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा. आता ही त्याची बाजू किती सांगितली? 14 सेंटीमीटर. आता त्याची ही 14 सेंटीमीटर आहे बाजू, तर मला ही डायमीटर पण 14 भेटेल ना. जर डायमीटर 14 असेल तर ही रेडियस त्याची हाफ असते, तर रेडियस 7 भेटली. आता मला फॉर्म्युला माहीत आहे सर्कलचा, एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय? एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय? पाय आर स्क्वेअर. पाय 22/7. आर काय? 7 आहे, तर 7 गुणिले 7 केलं मी. 7 गेलं 22 गुणिले 7. 7 2 14, 1 हात 4, 7 2 14 आणि 1 15, 154 एरिया ऑफ सर्कल येणार आहे. 154 कुठे आहे? ऑप्शन ए उत्तर आहे. पुढचा प्रश्न. हे समजलं, एकदा पॉज करून नंतर वाटलंच बघा. पुढचा प्रश्न. एका माणसाने 450 रुपयांना वस्तू विकल्यानं 10% तोटा झाला, तर 10% नफा मिळवण्यासाठी त्याने ती रक्कम कितीला विकावी? तर ती मुळात त्याची किती रक्कम असणार आहे? ही सेलिंग प्राईस झाली. तर मला कॉस्ट प्राईस काढायसाठी काय करणार? कॉस्ट प्राईस बरोबर 450. कॉस्ट प्राईजला मला 10% तोटा झाला आहे, बरोबर, तेव्हा त्याची ही किंमत भेटते. तर कॉस्ट प्राईस बरोबर 450 गुणिले 100 भागिले 90. 9 1 9, 9 5 45, 50, 500. कॉस्ट प्राईस माझी किती आली? म्हणजे खरेदी किंमत किती आली? 500 रुपये आली. आणि विक्री किंमत किती आहे? 450. सेलिंग प्राईस किती आहे? 450. आता विक्री किंमत मला मिळाली, कॉस्ट प्राईस मिळाली 500 रुपये. आता 500 रुपयेवरून मला काय करायचं? 10% मिळवायचं आहे. मग काय करणार? 500 10% नफा म्हटलं आहे, तर काय होणार? 110. 2 0 2 0 11 110 गुणिले 5, 5 0 0 5 1 5, 550 रुपयाला ती विकावं लागणार, तेव्हा मला 10% नफा होणार आहे. ऑप्शन बी उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न. पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा असं म्हटले, तर काय तुम्ही बेरीज करत बसणार आहे का? काय एसएनचा फॉर्म्युला वापरणार आहे? SN बरोबर n/2 2a + n-1 × d हा फॉर्म्युला वापरणार आहे. ह्याचा सोपा फॉर्म्युला काय? SN बरोबर n+1/2. जर नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हटलं तर n की काय व्हॅल्यू येणार आहे? 50. 50 + 1 भागिले 2 काय होणार? 50 गुणिले 51 भागिले 2, 2 के 2, 25, 25 आणि 50, तर 51 गुणिले 25, 25 1 25, 2 हात 4, 25 5 125 आणि 2 127, 1275 उत्तर येते माझं.
पुढचा प्रश्न बघूया. फॉर्म्युला इथे अजून एकदा लिहून ठेवतो तुम्हाला. SN बरोबर n+1/2. x/y बरोबर 2:3 असेल तर 3x + 2y भागिले 2x - y ची किंमत किती? तर एक्सची व्हॅल्यू मला पुट करतो डायरेक्ट. x बरोबर 2, y बरोबर 3. एवढंच करायचं तुम्हाला. 3x + 2y भागिले 2x - y. 3xची व्हॅल्यू किती आहे? गुणिले 2 अधिक 2ची व्हॅल्यू किती आहे? वायची व्हॅल्यू किती आहे? 3 भागिले 2 × एक्सची व्हॅल्यू 2 वजा वायची व्हॅल्यू 3. 3 2 6 अधिक 3 2 6 2 4 वजा 3 6 2 12 1. उत्तर किती आहे? 12 येणार आहे. ह्याची व्हॅल्यू किती येणार आहे? 12. ऑप्शन डी उत्तर आहे. पुढचा प्रश्न. 12 किलोमीटर/तास वेगाने km/h वेगाने जाणारी 120 मीटर लांबीची ट्रेन एका खांबाला किती सेकंदात ओलांडेल? स्पीडचा फॉर्म्युला माहिती आहे. स्पीड = डिस्टन्स अपॉन टाईम. स्पीड किती आहे? 72 आहे. पण मला ते मीटरमध्ये कन्वर्ट केलं पाहिजे तर काय करणार मी? 5/18. किलोमीटर टू मीटरमध्ये करायचं असेल तर काय करणार? 5/18ने गुणणार त्याला आपण. डिस्टन्स किती आहे? 120. ते मीटरमध्ये त्याला काय करायची गरज नाही. आणि टी 18 चोक 72, 5 चोक 20. 20 बरोबर 120 भागिले टी. तर टी बरोबर 120 भागिले 20. 1 बेके बे बेसक 12. किती आलं? किती सेकंदात? 6 सेकंदात. लक्षात ठेवा, 6 सेकंदात तो काय करणार आहे? 72 km/h 72 km/h वेगाने 120 मीटर लांबीची ट्रेन किती? 6 सेकंदात ओलांडणार आहे. आन्सर काय येणार? ऑप्शन बी. पुढचा प्रश्न बघूया आता. रफ करतो. 1/2 अधिक 1/4 अधिक 1/8 1/16. आता इथे तुम्ही कॉमन काढून पण करू शकता, पण काय मला असं वाटतं की डायरेक्ट तुम्ही एलसीएम करण्यापेक्षा पण तुम्ही डायरेक्ट प्रत्येकाला छेद समान करा. आता इथे 16 मॅक्झिमम मला 16च करायचं आहे. ठीक आहे, एलसीएम 16 येणार आहे त्यांचा. तर आता 16 करणार मी कसं? तर इथे काय करायचं आहे मला? 16 कसं करणार? इथे गुणुले किती करणार? 8. इथे 4, इथे 2. तर इथे करतो आता मी 8/16 अधिक 4/16 अधिक 2/16 बरोबर 1 अधिक 16. खाली 16च येणार आहे. 8 आणि 4 12, 12 आणि 2 14 आणि 1 15. 15/16. ऑप्शन ए उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न. 2 संख्यांची बेरीज 20 आणि वजाबाकी 4. 2 संख्याची बेरीज 20 आहे आणि त्यांची वजाबाकी 4 आहे. ठीक आहे, ॲडिशन करतो. हे गेलं. 2x बरोबर 24, x बरोबर 12. जर x बरोबर 12 असेल तर y बरोबर किती येणार? कारण की x + y किती आहे? 20 आहे. एक्सची व्हॅल्यू जर 12 असेल तर y किती असणार आहे? 8 असणार आहे. काय विचारलं आहे मला? ह्या दोघांचा रेशिओ विचारला आहे. थिंक कुठे गेलं? गुणोत्तर विचारलेलं आहे. तर 12 आणि 18चं गुणोत्तर करायचं आहे. 4 2 8, 4 3 12, 3 2. त्याचं गुणोत्तर येणार आहे. ऑप्शन ए. पुढच्या प्रश्नावरती जाऊया आता. लास्ट क्वेश्चन आहे. एक काम 12 दिवसात बी 24 दिवसात करतो तर सीच्या मदतीने त्यांनी ते काम 6 दिवसात पूर्ण केले. ठीक आहे, आधी ह्या दोघांचं बघतो मी. आधी 24 यांची एलसीएम किती येणार? 24 येणार. एफिशियन्सी किती येणार? बीची 1 येणार आणि एची किती येणार? 12 2 24 2 येणार. आता ह्या दोघांनी जर काम केलं, आता सीला धरून त्यांनी किती दिवसात केले? 6 दिवसात काम केले. आता ह्या दोघांची एफिशियन्सी किती आहे? टोटल समजा 24 वडापाव खायचे त्या तिघांना मिळून. ठीक आहे, 24 वडापाव टार्गेट ठरलं ह्यांचं. ए किती खातो आहे? 2 खातो आहे. बी किती खातो आहे? 1 खातो आहे. हे दिवसाला किती होत आहेत त्यांचे? 3 वडापाव होत आहेत. टोटल 6 दिवस खात आहेत तर किती वडापाव खाणार?
18 वडापाव. ह्यांनी जर 18 वडापाव संपवले, ठीक आहे, तर राहिले किती? 6 वडापाव राहिले. आता सीला पण हे खायच्यात. मग सीला किती वडापाव भेटतात? एकच वडापाव भेटतो प्रत्येक दिवसाला. मग सीची एफिशियन्सी किती झाली? म्हणजे 1, म्हणजे दिवसाला तो एकच वडापाव खाऊ शकतोय. आता पण तो काय म्हटलं, पुढं प्रश्न काय म्हटला आहे? सी एकटा ते काम किती दिवसात करेल? आता त्याला एकटाच खायचं आहे, पण तो दिवसाला एकच खाऊ शकतोय. तर 24/1, त्याला 24 दिवस लागणार आहेत. सोप्या भाषेत एकदम सांगितलं तुम्हाला. ऑप्शन सी उत्तर येणार आहे. ठीक आहे, हे झाले आपले आता मॅथ्सचे क्वेश्चन. आता आपल्याला कम्प्युटरचं सेक्शन बघायचं, ज्याच्यामध्ये 10 क्वेश्चन असणार आहेत आणि इंग्लिशमध्येच लँग्वेजमध्ये असणार आहेत. ठीक आहे, एकच मिनटं फक्त. कम्प्युटरचं सेक्शन 10 क्वेश्चन आहेत. ठीक आहे, विच पार्ट ऑफ द कम्प्युटर इज कॉल्ड इट्स हर्ट? तर कोणाला कम्प्युटरचं हर्ट, हे जरा प्रिंटिंग मिस्टेक आहे, तुम्हाला जो पेपर भेटेल त्याच्यामध्ये नसणार आहे. ठीक आहे, तर कुठल्या कम्प्युटरच्या या पार्टला हर्ट म्हटलं तर आपल्याला माहीत आहे ब्रेन कोणाला म्हणतात? सीपीयूलाच हर्टसुद्धा म्हणतात. पण जर ऑप्शनमध्ये सीपीयू नसेल आणि जर मायक्रो प्रोसेसर असेल, मायक्रो प्रोसेसर असेल तर त्यालासुद्धा हर्ट म्हणतात, कारण की मायक्रो प्रोसेसर हाच सीपीयूचा एक पार्ट आहे. ठीक आहे, तर मग उत्तर काय? ऑप्शन सी उत्तर आहे. सीपीयूलाच हर्टसुद्धा म्हणतात, सीपीयूला ब्रेनसुद्धा म्हणतात. ठीक आहे, सीपीयू म्हणजे काय? कंट्रोल प्रोसेसिंग युनिट. ठीक आहे, जर सीपीयू नसेल ऑप्शनमध्ये तर मायक्रो प्रोसेसर असणार आहे, मायक्रो प्रोसेसर हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, आता सीपीयू कशापासून बनलेलं असतं, म्हणजे काय काय असतं त्याच्यात पार्ट्स असतात? तर ALU असतो. ALU म्हणजे काय? अर्थमॅटिक लॉजिक युनिट, म्हणजे जे अर्थमॅटिकचे जे सर्व असतात तर हे काम करतं ALU. परत कंट्रोल युनिट असते त्याच्यामध्ये, कंट्रोल युनिट, आणि नंतर रजिस्टर असते, हे त्याच्यामध्ये असतात. हे काय करतात? विच वर्क टुगेदर टू प्रोसेस डेटा, म्हणजे डेटा काय करतात? प्रोसेस करतात, आणि काय करतात? एक्झिक्यूट इन्स्ट्रक्शन काय करतात? एक्झिक्यूट करतात. हे ते सीपीयूचं काम असतं. ऑप्शन सी हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ HTTP? तर काय आहे? हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल हे त्याचा फुल फॉर्म आहे. ऑप्शन ए उत्तर आहे. आता हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल म्हणजे काय? तर हे काय करतं? तर कम्युनिकेट बिटवीन वेब ब्राउझर, जसं की गुगल, फायरफॅक्स वगैरे हे जे वेब ब्राउझर आहेत, आणि कोणामध्ये करतात? तर वेब सर्व्हरमध्ये. म्हणजेच हे काय करतात? कम्युनिकेट कोणामध्ये करतात? तर वेब ब्राउझर आणि कोणामध्ये? वेब सर्व्हरमध्ये कम्युनिकेट करतात. मग जर तुम्ही समजा वेब ब्राउझरवरती तुम्ही हे टाईप केलं, काय केलं टाईप? तर एखादी इमेज तुम्हाला इमेज पाहिजे असेल तर तुम्ही इमेज टाईप केली, तर ती काय करणार? ती सर्व्हरला रिक्वेस्ट टाकणार. ठीक आहे, सर्व्हरला रिक्वेस्ट कोणा थ्रू जाणार? HTTP थ्रूकडून जाणार, HTTP थ्रूकडून रिक्वेस्ट ती ॲक्सेप्ट होणार, आणि ती नंतर मग आपल्याला इमेज दिसणार. ठीक आहे, म्हणजे हे कम्युनिकेट करतो, दोघांमध्ये इंटरमिजिएट आहे हा HTTP. ठीक आहे, तसाच अजून एक HTML सुद्धा फुल फॉर्म विचारला जातो. त्याचा फुल फॉर्म काय? तर हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज लक्षात ठेवा. काय करता याचा उपयोग असतो? तर क्रिएट वेब पेजेस. पुढचा प्रश्न, विच की इज यूज टू रिफ्रेश द ॲक्टिव्ह विंडो? रिफ्रेश करण्यासाठी कुठली की वापरली जाते? तर रिफ्रेश करण्यासाठी ॲक्टिव्ह विंडो, तर ती F5 वापरली जाते. तर F2 कशासाठी वापरली जाते? तर एखाद्या फाईलचं तुम्हाला किंवा फोल्डरचं तुम्हाला नाव बदलायचं असेल तर F2 वापरलं जातं. F2 कशासाठी? रिनेम करण्यासाठी, म्हणजे नाव चेंज करण्यासाठी. F5 कशासाठी बघितलं आपण? रिफ्रेश ॲक्टिव्ह विंडो. आता F7 कशासाठी? तर स्पेलिंग चेक करण्यासाठी, स्पेल चेक, त्यासाठी F7 असतं. आता F9 सुद्धा रिफ्रेशसाठी वापरलं जातं, पण कुठे? तर स्पेसिफिक, म्हणजेच MS वर्डमध्ये
तिथे वापरलं जातं. आपल्याला काय विचारलं आहे ॲक्टिव्ह विंडोमध्ये, त्यासाठी कुठलं तर F5 असतं, हे लक्षात ठेवा. ऑप्शन बी हे उत्तर आहे. पुढचा प्रश्नावर जाऊया. व्हॉट इज द शॉर्टकट की टू सर्च फॉर अ फाईल और फोल्डर इन विंडोज. सर्च करण्यासाठी कुठलं वापरलं जातं तर ते F3 वापरलं जातं. F3 किंवा Ctrl+F सुद्धा वापरू शकता. फाइंड Ctrl+F. F1 कशासाठी असतं तर हेल्प मेनूसाठी असते. हेल्प मेनूसाठी F1 असते. F4 कशासाठी असते तर ॲड्रेस बार लिस्टसाठी असते. आणि F10 हे ॲक्टिवेट मेन्यू बारसाठी असते. एवढं काय लक्षात ठेवू नका. फक्त टू सर्चसाठी कुठलं वापरतो तर F3 वापरतात, एवढं लक्षात ठेवा बस. पुढचा प्रश्न. विच अमॉंग द फॉलोइंग इज ओलटाईल मेमरी. ओलटाईल मेमरी कुठली असते तर रॅम असते. रॅमचा फुल फॉर्मसुद्धा महत्त्वाचा आहे. रॅमचा फुल फॉर्म काय तर रँडम ॲक्सेस मेमरी आणि रोमचा रीड ओनली मेमरी. आता रॅम ही ओलटाईल मेमरी असते. अजून काय महत्त्वाचं तर ही टेम्पररी स्टोरेज असते. टेम्पररी स्टोरेज असतं. ह्याच्यामध्ये काय असतं, जर पॉवर ऑफ झाली म्हणजे पॉवर कट झाली किंवा पॉवर बंद झाली तर डेटासुद्धा लॉस्ट होतो. ह्याच्याच अपोजिट हे टेम्पररी नसते. ही परत पॉवर ऑफ झाली तरी डेटा लॉस्ट होत नाही. हे लक्षात ठेवा. रोमचा फुल फॉर्म काय तर रीड ओनली मेमरी आणि रॅमचा रँडम ॲक्सेस मेमरी, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता ह्याच्यात पी रोम आहे आणि EP रोम आहे. हे नवीन काय आहे तर पी रोमचा हेच रोमचेच प्रकार आहेत. रोमच्या खालती येतात. तर पी रोम म्हणजे काय प्रोग्रॅमेबल रीड ओनली मेमरी आणि EP रोम म्हणजे काय तर इरेजेबल प्रोग्रॅमेबल रीड ओनली मेमरी. ठीक आहे. रॅम आणि रोम एकदम परफेक्ट करा. आता पुढचा प्रश्न. हे 2 फॅक्च्युअल मुद्दाम टाकलेले आहेत कारण की अशावरती प्रश्न विचारतो. फॅक्च्युअल आहे, तुमचं लक्षात असलंच पाहिजे म्हणून हे 2 प्रश्न लगातार टाकलेत. ठीक आहे. कारण मागच्या वेळेस पण प्रश्न विचारलेला आहे त्याच्यावरती. विच इज नोन ॲज द फादर ऑफ इंटरनेट. फादर ऑफ इंटरनेट कोणाला म्हटलं जातं तर ते विंडसर्फ यांना म्हटलं जातं. विंडसर्फ यांना काय म्हटलं जातं, फादर ऑफ इंटरनेट म्हटलं जातं. फादर ऑफ इंटरनेट कोणाला म्हटलं जातं तर विंडसर्फ यांना म्हटलं जातं. आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की फादर ऑफ कम्प्युटर आणि फादर ऑफ AI. सध्या चर्चेत आहे त्यामुळे मला तुम्ही हे दोन्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. स्वतः शोधायचं आहे आणि स्वतः मला सांगायचं. ठीक आहे. प्रत्येकाने सांगायचं कमेंट बॉक्समध्ये फादर ऑफ कम्प्युटर आणि फादर ऑफ AI कोणाला म्हटलं जातं. ठीक आहे. फादर ऑफ इंटरनेट म्हटलं तर विंडसर्फ. हू इज नोन ॲज अ फादर ऑफ वर्ल्ड वाईड वेब. ते कोणाला म्हटलं तर टिम बर्नर्स-लीला काय म्हटलं तर फादर ऑफ वर्ल्ड वाईड वेब. हा WWWचा फॉल फॉर्मसुद्धा लक्षात ठेवा. जर फादर ऑफ इंटरनेट म्हटलं तर विंडसर्फ, फादर ऑफ वर्ल्ड वाईड वेब म्हटलं तर टिम बर्नर्स-ली. पुढचा प्रश्न. 1 निब्बल इज इक्वल टू हाऊ मेनी बीट्स. पहिली गोष्ट बीट म्हणजे काय असतं तर बीट हे स्मॉलेस्ट युनिट ऑफ डेटा. असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की स्मॉलेस्ट युनिट ऑफ डेटा कुठला असतो तर बीट असतो तो, जसं की 0 and 1. निब्बल म्हणजे काय तर 4 बिट्स आणि बाईट म्हणजे 1 बाईट म्हणजे काय तर 8 बिट्स. इथे किती 4 बिट्स आहे. 1 निब्बल बरोबर 4 बिट्स. ऑप्शन बी हे उत्तर आहे. बीट म्हणजे काय स्मॉलेस्ट युनिट ऑफ डेटा, जसं की 0 and 1 हे असतात त्याच्यामध्ये बिट्समध्ये असतात. आणि 1 निब्बल बरोबर 4 बिट्स असतात. 1 बाईट बरोबर 8 बिट्स असतात. ठीक आहे. ऑप्शन बी उत्तर आहे. पुढचा प्रश्न. विच कंपनी डेव्हलप विंडोज ऑपरेटिंग सिस्टम. विंडो ऑपरेटिंग सिस्टम कोणी बनवली तर ॲपल नाही. ॲपलची काय तर मॅक OS आहे. ॲपलचे. गुगलने नाही, गुगलचं क्रोम वगैरे आहे. मायक्रोसॉफ्टने विंडोज बनवलेले आहे. IBM नाही, IBM ते पूर्वी एकदम IBM ह्याच्यासोबत होती, मायक्रोसॉफ्ट होते पण आता नाही आहे. उत्तर ऑप्शन सी आहे. ठीक आहे. विंडोज कोणी बनवलं ऑपरेटिंग सिस्टीम तर मायक्रोसॉफ्टने बनवलेली आहे. पुढचा प्रश्न. विच सॉफ्टवेअर इज मेनली यूज फॉर कॅल्क्युलेशन अँड डेटा ॲनालिसिस. म्हणजेच कुठलं सॉफ्टवेअर असं आहे की जे कॅल्क्युलेशन आणि डेटा ॲनालिसिससाठी वापरलं जातं. MS वर्ड त्यासाठी नाही. MS वर्ड डॉक्युमेंट तयार करण्यासाठी असते. MS एक्सेल उत्तर बरोबर आहे. हे स्प्रेडशीट असतात त्याच्यामध्ये.
ज्याच्यातून मी काय करू शकतो, कॅल्क्युलेशन, व्हेरियस कॅल्क्युलेशन म्हणजे विविध कॅल्क्युलेशन करू शकतो, ॲडिशन, सबट्रॅक्शन, जे पण काय असेल तो डेटा मी ॲनालिसिससुद्धा करू शकतो ते MS एक्सेलमध्ये. पॉवर पॉईंटमध्ये काय असतं, प्रेझेंटेशन असतं. प्रेझेंटेशनसाठी मी पॉवर पॉईंट वापरतो. आणि नोटपॅड काय असतं तर एडिटर असतं, टेक्स्ट एडिटर. ठीक आहे, हे चारहीसुद्धा सॉफ्टवेअर लक्षात ठेवा. उत्तर काय, ऑप्शन बी आहे. हे होतं आपलं पूर्ण 90 प्रश्नांचं एकदम डिटेल 360 व्ह्यूमध्ये विश्लेषण. जर हे विश्लेषण किंवा ही जी टेस्ट असेल ती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की ह्याच्यानंतर मी तुमच्यासोबत टायपिंगमध्ये सुद्धा असणार आहे आणि तुमच्यासोबत मी इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा सोबत असणार आहे. तुम्हाला मी गाईड करत असणार आहे, त्यामुळे नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, ह्या 5च्या पेपरचे तुम्हाला तुमच्याकडे प्रिंट असले पाहिजेत. हे पुढचे जे 4-5 दिवस असतील तेच तुम्हाला सारखे रिव्हिजन करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला नक्की फायदा होईल. टेस्ट झाल्यानंतर मला नक्की सांगा तुम्हाला ह्या टेस्टचा फायदा झाला की नाही. जो ॲक्च्युअल पेपर झाल्यानंतर रविवारी मला नक्की सांगा तुम्हाला ह्याचा फायदा झाला की नाही. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट ही की ह्याच्यामध्ये जेवढे पण तुम्हाला मार्क्स येते ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. जर कमी एखादा मार्क आले असेल तर काहीही लोड घेऊ नका, कारण की तो पेपरमध्ये तुम्हाला चांगला पेपर जाणार आहे. आणि पेपरसाठी सर्वांना ऑल द बेस्ट. ठीक आहे, आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. आणि जर एखादा कोणाला काही समजलं नसेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर इथे त्याचं उत्तर जर मला कमेंट बॉक्समध्ये देता येईल तर तिथे देईल, नाहीतर मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा लिंक देईल. ते टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा त्याचं मी उत्तर तुम्हाला देईल. आणि दुसरी एक गोष्ट महत्त्वाची की तुम्हाला मी 2 लिंक प्रोव्हाइड करेल, एक आपल्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलची आणि दुसरी एक टेस्ट सिरीजची. दोन्हीवरती पण जॉईन करून घ्या. टेस्ट सिरीजच्या ग्रुपवरती तुम्हाला PDF भेटेल आणि बाकी जे अपडेट्स वगैरे असतात ते तुम्हाला ऑफिशियल टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटेल. ठीक आहे, आजची माहिती आपण इथेच थांबूया. जय हिंद.